Good morning, everybody. Basic part one topic is chemical kinetics. So it is the paper physical chemistry, paper number 3, semester number 2. Let's start the last part of the topic, chemical kinetics. Theories of reaction rate, collision theory. First is collision theory and second is activated complex theory. So before going to discuss these two theories, some revision about the topic. So we have already seen in this topic what do we mean by rate of reaction, molecularity of reaction, order of reaction, then derivation of first order reaction, characteristics of first order reaction, then derivation of second order reaction having equal concentration and as well as unequal concentration, characteristics of second order reactions, determination of order of reaction, how to determine the order of reaction, various methods are there. And this is the last part of the topic, that is theories of reaction rate. Number one, that is collision theory. So only collision is not sufficient cause for reaction. फक्त कोलिजन होणं म्हणजे मॉलिक्यूल एकमेकाच्या संपर्कात येणं एवढंच होऊन चालत नाही. तसं असेल, ओनली कोलिजन इज नॉट सफिशियंट कॉज फॉर द रिॲक्शन. इफ एस, देन रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ कोलिजन. म्हणजे रिॲक्शनचा जो रेट आहे, वेग आहे, तो कोलिजनच्या वेगवेगळाच होईल. परंतु असं होतं की नंबर ऑफ कोलायडल मॉलिक्युल्स म्हणजे एकमेकाच्या संपर्कात येण्याचं प्रमाण ह्या रिॲक्टंट मॉलिक्युलचं कोलिजन जास्त प्रमाणात होतं, परंतु ॲक्च्युअली रिॲक्शनमध्ये हे रिॲक्टंट कमी प्रमाणात भाग घेतात. कोलायडल मॉलिक्युलची संख्या जास्त असेल, पण ॲक्च्युअली रिॲक्शनमध्ये त्यातले किती भाग घेतात हा एक प्रश्न आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे नंबर ऑफ कोलायडिंग मॉलिक्युल्स एक्सिड्स म्हणजे ग्रेटर दॅन नंबर ऑफ मॉलिक्युल्स अंडरगोईंग. समजा एक 10 मॉलिक्युलचं एकमेकाशी कोलिजन होत असेल, पण रिॲक्शनमध्ये त्यातले किती ॲक्टिवेट होतात, किती भाग घेतात. समजा 2-3च भाग घ्यायला लागले तर त्याचा काय उपयोग म्हणताना ही एक नवीन टर्म आलेली आहे. सो ऑल दी कोलिजन्स आर नॉट इफेक्टिव्ह इन प्रोड्युसिंग केमिकल चेंज. आता जे सांगितलं ते सगळीच कोलिजन इफेक्टिव्ह नसतात. सो ओनली सम ऑफ दी कोलिजन्स लीड टू रिॲक्शन. काही फक्त कोलिजन्स रिॲक्शन कॅरी आउट करतात. So colliding molecules must be activated by absorption of certain minimum amount of energy. आता हे मॉलिक्यूल एकमेकाच्या संपर्कात येतात, एकमेकांचं कोलिजन होतं, पण हे कोलिजन होण्यासाठी किंवा कोलायडल मॉलिक्यूल चांगल्या पद्धतीनं रिॲक्शनमध्ये भाग घेण्यासाठी त्याला काहीतरी एक एनर्जी द्यावी लागते आपल्याला. म्हणून इथं म्हटलेलं आहे सर्टन मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी कॉल्ड एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. म्हणजे कोलिजन इफेक्टिव्ह होण्यासाठी की ते सगळे मॉलिक्युल्स रिॲक्शनमध्ये भाग घ्यायला पाहिजेत, अशा पद्धतीने इफेक्टिव्ह होण्यासाठी त्या रिॲक्टंट मॉलिक्युल्सना जी काही एनर्जी द्यायला लागते त्याला आपण एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन म्हणतो. सो दे कॅन पास ओव्हर अँड ॲक्टिवेशन एनर्जी बॅरियर एक्झिस्टिंग बिटवीन रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स. आता इथे तुम्हाला डायग्राम दाखवलेलं आहे पोटेन्शियल एनर्जी अगेन्स्ट रिॲक्शन कोऑर्डिनेट. आता इथं तुम्हाला रिॲक्टंट दिसतं आणि इथं प्रॉडक्ट दिसतं. तर हे रिॲक्टंट्स आता इथं दाखवलेलं ॲक्टिवेशन एनर्जी ई आहे. हे रिॲक्टंट काय करतात, त्याला त्याला थोडी एनर्जी दिली की ते ॲक्टिवेशन एनर्जी या बॅरियरपर्यंत जातात. एवढी एनर्जी प्राप्त केली की ते प्रॉडक्ट द्यायला चालू करतात. म्हणून याला काय म्हटलेलं आहे ॲक्टिवेशन एनर्जी. द एनर्जी विच इज रिक्वायर्ड फॉर कोलिजन टू बी इफेक्टिव्ह इज कॉल्ड एज ॲक्टिवेशन एनर्जी. इथे ॲक्टिवेट झाल्यानंतर परत त्याची एनर्जी कमी झाली आणि हे प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्शन झालेलं आहे. So they can pass over an activation energy barrier existing between the reactants and products. So the scientist Maxwellने काय केलं, नंबर ऑफ मॉलिक्युल्स कोलाइडिंग पर सेकंड पर सेम क्यूब हे त्यानं अकाउंट काढला किंवा हे त्यानं डिटरमाइन केलं ऑफ गॅसेस रिॲक्शन मिक्सचर्स. झेड नावाचा त्याने एक टर्म काढली. तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स कोलाइडिंग एका सेकंदाला एका CM³ व्हॉल्यूममध्ये, व्हॉल्यूम आपण क्युबिक सेंटीमीटरमध्ये मेजर करतो, एका सेकंदाला एका क्युबिक सेंटीमीटरमध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स गॅसेस मॉलिक्युल्स कोलाइड होतात त्याला त्यानं झेड नाव दिलं. आणि ह्या झेडला आपण काय म्हणतो, दिस झेड इज कॉल्ड ॲज कोलिजन नंबर ऑर कोलिजन फ्रिक्वेन्सी. सो कोलिजन फ्रिक्वेन्सी ऑर कोलिजन नंबर विच इज डिटरमाइंड बाय द लेटर झेड, that is number of molecules taking part in the chemical reaction per second per cm³. So energy of activation represents the minimum energy required for collision between the molecules to be effective. तर याची डेफिनेशन लिहिताना तुम्ही अशी लिहायची आहे, व्हॉट डू यू मीन बाय एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन, द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड फॉर कोलिजन बिटवीन द मॉलिक्युल्स टू बी इफेक्टिव्ह.
सो देर इज हाय एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन जास्त असेल तर रिॲक्शन स्लो होते. त्या एनर्जी ॲक्टिवेशनपर्यंत पोचायला त्याला वेळ लागतो, त्यामुळे ती स्लो होते. सो लेस मॉलिक्यूल हॅव सफिशियंट कायनेटिक एनर्जी. सगळ्याच मॉलिक्यूलना कायनेटिक एनर्जी मिळायला पाहिजे. कमी मॉलिक्युल्सना मिळालेली असते, ते जास्त मॉलिक्यूलना मिळण्यासाठी आणि एनर्जी ऑफ ॲक्टिवेशनचा टप्पा गाठण्यासाठी त्याला वेळ लागतो, म्हणून या रिॲक्शन स्लो आहे. लो एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन ह्या फास्ट रिॲक्शन्स असतात. लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स हॅव सफिशियंट कायनेटिक एनर्जी. अशा रिॲक्शनमध्ये जे मॉलिक्युल्स आहेत, लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स, त्यांना कायनेटिक जास्तीत जास्त मॉलिक्युल्सना मिळते, त्यामुळे ते एनर्जी ऑफ ॲक्टिवेशनला पोचायला कमी वेळ घेतात, त्यामुळे त्या रिॲक्शन्स फास्ट असतात. द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर बिकॉज द प्रपोर्शन ऑफ ॲक्टिवेटेड मॉलिक्युल्स इन्क्रीजेस. टेम्परेचर वाढवल्यानंतर रेट ऑफ रिॲक्शन वाढण्याचं कारण काय? नंबर ऑफ कोलायडिंग मॉलिक्युल्स हे काय, याची संख्या वाढते आणि इफेक्टिव्ह होणाऱ्या मॉलिक्यूलची संख्या वाढते, त्यामुळं टेम्परेचर वाढल्यानंतर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इन्क्रीज होतो. तर ही थेरी झाली, याला आपण कोलिजन थेरी म्हणतो. नेक्स्ट थेरी ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स थेरी और ट्रान्झिशन स्टेट थेरी. ट्रान्झिशन स्टेटला जातो मी, अगदी वरच्या लेवलला जातो. बिफोर रिॲक्टिंग मॉलिक्युल्स चेंज इन टू द प्रॉडक्ट दे फॉर्म अन इंटरमिजिएट स्टेज. आता यामध्ये एक मधली स्टेज येते. आता रिॲक्टंट्स आहेत आणि प्रॉडक्ट्स आहेत. तर रिॲक्टंटचं प्रॉडक्ट कन्व्हर्शन होताना मधली जी काही स्टेज असते त्याला इंटरमिजिएट स्टेज म्हणतो. दे फॉर्म अन इंटरमिजिएट स्टेज कॉल्ड ॲज ॲक्टिव्हिटी कॉम्प्लेक्स, आणि त्यालाच आपण ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स म्हणतो, विच हॅज हायर एनर्जी दॅन रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स. इथं बघा, इथं रिॲक्टंट्स आहेत, इथं प्रॉडक्ट्स आहेत, हायर एनर्जी आहे. ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स has higher energy than reactants and products, that they are unstable and has very short lifetime, that is transition state. आता इथे ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स दाखवलेलं. इथे काय म्हणलं, दे आर अनस्टेबल. ते अनस्टेबल राहतात. स्टेबल झाले तर रिॲक्शन होणार नाही. एनर्जी मिळाल्यानंतर ते अनस्टेबल होतात, चंचल होतात. अँड हॅज अ व्हेरी शॉर्ट लाईफ टाईम. चंचल असेल तर व्हेरी शॉर्ट टाईम जास्त, स्थिर असेल त्याचं आयुष्य जास्त असतं, चंचल असेल त्याचं आयुष्य कमी असतं, असं म्हणतो. सो ट्रान्झिशन स्टेट, the change of potential energy can be represented as follows. इनिशियल स्टेज बघा, एक्स आणि वाय झेडची रिॲक्शन आहे. पोटेन्शियल एनर्जी याची इवन दाखवलेली आहे. इथं रिॲक्टन्स, इथं डायग्राममध्ये दिसतं. अनएफेक्टेड पोटेन्शियल एनर्जीचा काही परिणाम होत नाही. एक्स प्लस वाय झेड. आता बघा, एक्स प्लस वाय झेड याच्यामधलं अंतर जास्त आहे, एक्स आणि वाय झेड मॉलिक्युल. इथं थोडं कमी झालं आहे आणि इथं अगदी ते जवळ आलेलं आहे. पोटेन्शियल एनर्जी काय होते, हळूहळू त्याची वाढत जाते. तसे वाढत जाईल तसं एक्स आणि वाय झेडचे मॉलिक्यूल एकमेकाच्या जवळ यायला लागतात. कोलायडिंग मॉलिक्युल्स यांच्यामध्ये कोलिजन होतं आणि काय होतं, अँड रिॲक्शन टू मॅक्झिमम व्हॅल्यू फॉर्मिंग ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. हे जवळ आल्यानंतर ह्याच्यामधला बॉन्ड ब्रेक होतो आणि ह्याच्या एक्स आणि वायमध्ये बॉन्ड जुळतो. ह्याच्यातला कम्प्लिटली ब्रेक होत नाही आहे, तर ह्याच्यामध्ये पण बॉन्ड राहतो आणि एक्स टू वाय, वाय टू झेड हा जो बॉन्ड दाखवलेला एक्स वाय झेड ह्या ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स तयार होतो. This complex decomposes at a definite rate to give the product of potential energy drop to E2 as XY and Z. नंतर प्रॉडक्ट काय तयार होतो, एक्स प्लस वाय झेड इज इक्वल टू एक्स वाय प्लस झेड हा प्रॉडक्ट तयार होतो. आणि जट दिशी पोटेन्शियल एनर्जी त्याची खाली येते ॲज एक्स वाय अँड झेड गो अवे फ्रॉम इच अदर. म्हणजे एक्स प्लस वाय झेड हे रिॲक्टन्स आहेत. ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स तयार झाला एक्स वाय झेड, आणि एक्स वाय प्लस झेड हा प्रॉडक्ट तयार झाला. इथे एनर्जी त्याची इवन होती, हे प्रॉडक्ट झाल्यावर E2 झालेले आहे. आणि हे जे दाखवलेलं आहे ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स, आणि इथला जो फरक आहे रिॲक्टंट टू प्रॉडक्ट एनर्जी चेंज आहे, त्याला आपण काय म्हणतो, डेल्टा ई. तर अशा पद्धतीने ही ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स थेरी, म्हणजे इथे इंटरमिजिएट स्टेज तयार होते, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नाव द डिफरन्स बिटवीन potential energy of initial state and potential energy of activated complex is the activation energy of the reaction. त्याला आपण ॲक्टिवेशन एनर्जी असं म्हणतो. आणि एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन रिॲक्टंट आणि प्रॉडक्टमधली एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन, आणि रिॲक्टंट आणि ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्समधली ॲक्टिवेशन एनर्जी म्हणतो. आता दोन्ही थेरीचं आपण कम्पॅरिझन केलं. कोलिजन थेरी, ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. इकडं ऑन द बेसिस ऑफ कायनेटिक थेरी इथं महत्त्वाची ठरते. ॲक्टिवेशन ऑफ द मॉलिक्यूल, अनस्टेबल ॲक्टिवेटेड मॉलिक्यूल इथं पाहिजे. तर इथं मॉलिक्यूल ॲक्टिवेटेड स्टेटला गेल्यानंतर ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स तयार होतो आणि तो अनस्टेबल असतो. परंतु इथं कायनेटिक थेरी ऑफ एनर्जी संबंधित असल्यामुळे कायनेटिक थेरी ऑफ एनर्जी याला मिळायला लागते, तरच कोलिजन होतं. झेड, दॅट इज फ्रिक्वेन्सी फॅक्टर, नंबर ऑफ कोलिजन्स पर युनिट व्हॉल्यूम पर सेकंड. इथे झेड आपल्याला मिळतो फ्रिक्वेन्सी फॅक्टर. परंतु इथं कॉन्ट्रीब्युशन ऑफ रोटेशनल एनर्जी आणि व्हायब्रेशनल एनर्जी, म्हणजे मॉलिक्यूल ज्यावेळी
ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्सला जातो त्यावेळी मॉलिक्युलचं रोटेशनसुद्धा होऊ शकतं आणि त्याचं व्हायब्रेशनसुद्धा होऊ शकतं. व्हायब्रेशन म्हणजे XYZ लांब जाणं, जवळ एक अशी स्टेज करून येते. नंबर 3, रिॲक्टिंग मॉलिक्युल्स कन्सिडर्ड ॲज अ रिजिड स्पेअर, प्रॉपर ओरिएंटेशन टेक्स प्लेस. आणि इकडे काय होतं, क्वांटम मेकॅनिकल पिक्चर नो प्रॉपर ओरिएंटेशन, म्हणजे क्वांटम मेकॅनिक म्हणजे ऑर्बिटल्सच्या स्वरूपात हे सगळं असतं. Number 4, not possible to explain the different rates of reaction taking place for the same reaction under different conditions. आणि इकडे डिफरंट रेट्स ऑफ रिॲक्शन ऑब्झर्व एक्सपेरिमेंटली, वेगवेगळे रेट इकडे रिॲक्शनचे ऑब्झर्व होतात आणि ते नॉट पॉसिबल टू एक्सप्लेन दी डिफरंट रेट्स तयारच होत नाही ऑफ द रिॲक्शन टेकिंग प्लेस फॉर दी अंडर डिफरंट रिॲक्शन कंडिशन्स. म्हणजे थोडक्यात काय इथं लक्षात ठेवायचं, इथं डिफरंट रेट ऑफ रिॲक्शन, इथं डिफरंट रेट ऑफ रिॲक्शन मिळत नाही. तर असे कोलिजन थेअरी आणि ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स थेअरीमधला हा फरक आहे. तर इथं हा टॉपिक आता संपतो आहे. हा टॉपिक आपण संपवलेला आहे, दॅट इज केमिकल कायनेटिक्स. आणखी एक टॉपिक आपला फक्त आता इथं राहतो आहे, तो गॅसेस स्टेट. तो पुढच्या तासापासून सुरू होईल. तुमच्याकडे जर प्रॅक्टिकल बुक असेल तर त्या प्रॅक्टिकल बुकमधले जे क्वेश्चन्स आहेत, म्हणजे धड्याखालचे मल्टिपल चॉईस वगैरे आहेत, ते तुम्ही वाचत चला. परीक्षा तुमची ही मल्टिपल चॉईसवरच ही आधारलेली आहे. आता एक टॉपिक आपला फक्त राहिला आहे, तो पुढच्या वेळेपासून चालू होईल. तर स्वस्थ राहा, सुरक्षित राहा, घरीच राहा, मात्र अभ्यास करीत राहा, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्स नियमाचं पालन करा, मास्क वापरत राहा. थँक्यू व्हेरी मच. हॅव ए नाईस डे.